क्वाड्रॅटिक इक्वेशन. नेक्स्ट चॅप्टर आहे हा क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय? असं इक्वेशन की ज्या इक्वेशन मध्ये व्हेरिएबलचा हायेस्ट पॉवर हा 2 असतो, अशा इक्वेशनला म्हणायचं क्वाड्रॅटिक इक्वेशन. याचा जनरल फॉर्म्युला काय आहे? जनरल फॉर्म्युला आहे ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. त्यातील a b c हे कोइफिशियंट्स असतील, x व्हेरिएबल असेल, एकच व्हेरिएबल वापरायचं आपल्याला यात, पण त्याचा हायेस्ट पॉवर हा 2 असला पाहिजे. एबीसी हे कोणतेही नंबर्स असतील, पण ए हा इज नॉट इक्वल टू 0 असेल, तो आपण 0 घेऊ शकत नाही. बी आणि सी हे कोइफिशियंट्स आपण 0 घेऊ शकतो. त्यानंतर आता आपण बघू की क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण कशा कशा पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो. क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण 3 मेथडने सॉल्व्ह करू शकतो: फॅक्टरायझेशन मेथड, कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड आणि फॉर्म्युला. त्यापैकी पहिली मेथड आपण घेऊ फॅक्टरायझेशन मेथड. बघा, फॅक्टरायझेशन मेथडने हे एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करू शकतो आपण. दिलेले इक्वेशन ऍज इट इज लिहा. m² प्लस 14m प्लस 13 इज इक्वल टू 0. त्यानंतर काय करायचंय? m² चा कोइफिशियंट घ्यायचा 1 आणि त्याचं मल्टिप्लिकेशन या कॉन्स्टंट टर्म सोबत करायचं. 13 इंटू 1 इज इक्वल टू होतील 13. या 13 चे तुम्हाला फॅक्टर पाडायचे, पण फॅक्टर असे पाडा ह्या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन 13 आलं पाहिजे आणि ह्या दोन नंबरची ऍडिशन ही मिडल टर्मच्या कोइफिशियंट एवढी आली पाहिजे, म्हणजे 14 आली पाहिजे. असे फॅक्टर्स आहेत 13 अँड 1. मल्टिप्लिकेशन 13 येत आहे आणि ऍडिशन 14 येत आहे. मग त्यानंतर तुम्हाला काय करायचंय की फर्स्ट टर्म ऍज इट इज लिहायची, त्यानंतर मिडल टर्म काढून टाकायची. मिडल टर्मचा हा व्हेरिएबल घ्यायचा, या दोन फॅक्टर्सला जोडायचा विथ साइन आणि इथं दोन टर्म्स नवीन करून लिहायच्या. प्लस 13m प्लस 1m प्लस 13 इज इक्वल टू 0. आता आपल्याकडे ज्या 4 टर्म्स आहे त्यापैकी फर्स्ट 2 टर्मची एक पेअर करायची आणि नंतर एक पेअर तयार करायची. प्रत्येक पेअर मधून आपल्याला काहीतरी कॉमन घ्यायचंय. काय कॉमन घेऊ शकतो आपण? नंबर पण कॉमन घेऊ शकतो, व्हेरिएबल पण कॉमन घेऊ शकतो. इथं नंबर्स पैकी 1 अँड 13 मधून 1 कॉमन घेणार. m अँड m यातून आपण m कॉमन घेऊ शकतो. ब्रॅकेटमध्ये काय राहील? m² चा एक m कॉमन घेतलाय म्हणजे एक राहिलेला m ब्रॅकेटमध्ये, प्लस एक m कॉमन घेतलाय म्हणजे जो 13 राहिला तो ब्रॅकेटमध्ये येईल, प्लस इथून m आणि 13 यातून आपण 1 कॉमन घेऊ शकतो. 1 जर कॉमन घेतला तर ब्रॅकेटमध्ये राहील m प्लस 13 इज इक्वल टू 0. आता त्यानंतर बघा, हे दोन ब्रॅकेट सेम आले. सेम आलेले ब्रॅकेट ते आपण एका ब्रॅकेटमध्ये लिहू शकतो आणि जे आपण एक कॉमन घेतलं होतं त्यांचा एक ब्रॅकेट तयार करून लिहू शकतो. m प्लस 1 इज इक्वल टू 0. इथे एक लॉजिक लावायचं आहे तुम्हाला. दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन आहे 0, म्हणजे दोन संख्यांचं मल्टिप्लिकेशन 0 आहे. दोन संख्यांचं मल्टिप्लिकेशन 0 कधी येतं? ज्यावेळेस दोघांपैकी एक संख्या 0 असते. कोणती एक संख्या आहे 0 ते आपल्याला माहित नाही, म्हणून आपण या दोघांना पण इज इक्वल टू 0 पुट करणार आणि मध्ये टाकणार ऑर. एकतर हा ब्रॅकेट 0 आहे, नाहीतर हा ब्रॅकेट 0 आहे. m प्लस 1 इज इक्वल टू 0. आणि आपण m ची व्हॅल्यू काढू शकतो अशी. हा m इथं ऍज इट इज राहील इज इक्वल टू 13 जर शिफ्ट केला तर तो होईल -13. ही मिळाली m ची एक व्हॅल्यू. ऑर m इज इक्वल टू 1 जर तिकडे शिफ्ट केला तर तो होईल -1 आणि ही आली m ची दुसरी व्हॅल्यू. हे सोल्युशन ऑफ दिस क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता बघा, हे एक्झाम्पल आपण कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडने कसं सॉल्व्ह करू शकतो. कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड म्हणजे काय बघा, आता a प्लस बी याचा स्क्वेअर करून आपण हे एक्सपान्शन लिहू शकतो. बरोबर आहे ना? हे जे एक्सपान्शन आहे हे क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या फॉर्म मध्ये एक्सपान्शन असतं. a² ही जी पहिली टर्म आहे x² ती स्क्वेअर फॉर्म मध्ये असली पाहिजे. लास्ट टर्म ही पण स्क्वेअर फॉर्म मध्ये असली पाहिजे, पण इथं लास्ट टर्म तुम्हाला स्क्वेअर फॉर्म मध्ये दिलेली नसणार आहे. मग ती लास्ट टर्म म्हणजे थर्ड टर्म आपल्याला ती स्क्वेअर फॉर्म मध्ये आणायची आहे. कसे आणणार? दिलेलं इक्वेशन ऍज इट इज लिहा. x² प्लस x मायनस 20 इज इक्वल टू 0. ही थर्ड टर्म आपल्याला काय करायची? इज इक्वल टूच्या राईट साईडला शिफ्ट करायची. शिफ्ट करताना आपण काय करतो? साइन चेंज करतो. -20 चा शिफ्ट केल्यानंतर होईल +20. इथं आली +20. त्यानंतर आपल्याला थर्ड टर्म आणायची आहे जी की स्क्वेअर फॉर्म मध्ये असली पाहिजे. तिचा फॉर्म्युला टाकायचा. थर्ड टर्म इज इक्वल टू थर्ड टर्म फाइंड करण्याचा फॉर्म्युला आहे b/2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू. आता b ची व्हॅल्यू काय घ्यायची? हे इक्वेशन स्टँडर्ड फॉर्मला कम्पेअर करायचं. x² चा कोइफिशियंट a ची व्हॅल्यू असेल, x चा कोइफिशियंट b ची व्हॅल्यू आणि कॉन्स्टंट टर्म ही c ची व्हॅल्यू असेल. यातून मिडल टर्मचा जो कोइफिशियंट आहे ही b ची व्हॅल्यू असेल. मग बघा, x चा कोइफिशियंट काय आहे? 1. ती b ची व्हॅल्यू टाका. 1/2 होईल
आणि त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर करा. 1 स्क्वेअर 1 अँड 2 स्क्वेअर इज इक्वल टू 4. आता ही थर्ड टर्म मिळाली, ती थर्ड टर्म आपल्याला ह्या इक्वेशनच्या दोन्ही पण साईडला पुट करायची आहे. मग इथं सेंटेन्स टाका, पुट थर्ड टर्म टू बोथ साइड्स ऑफ गिवन इक्वेशन. दिलेल्या इक्वेशनच्या बोथ साइड्सला ऑफ गिवन इक्वेशन ही जी थर्ड टर्म आहे ती याच्या दोन्ही पण साइडला आपण ऍड करू. ऍड केल्यानंतर काय होईल, एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1/4 इज इक्वल टू 20 प्लस 1/4 आणि सिम्प्लिफिकेशन करू. आता बघा लेफ्ट साइडला तुम्हाला काय करायचंय, आता अशा फॉर्म मध्ये आपल्याला हे इक्वेशन मिळाले, बरोबर ना. ह्या इक्वेशन वरून आपल्याला हा फॉर्म्युला कंप्लीट करून लिहायचा आहे. हा आहे स्क्वेअरचा फॉर्म्युला. ठीक आहे, मग कसं लिहिणार आहे, फर्स्ट टर्म एक्स स्क्वेअर, त्या एक्स स्क्वेअरचा आपल्याला एक्स घ्यायचा आहे, मिडल टर्मचे साइन घ्यायचे प्लस 1/4 चा स्क्वेअर रूट करून लिहायचा आहे. 1 स्क्वेअर रूट ऑफ 1 इज इक्वल टू होईल 1 आणि स्क्वेअर रूट ऑफ 4 इज इक्वल टू होईल 2. त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर लिहायचा इज इक्वल टू या साईडला करायचा सिम्प्लिफिकेशन. 20 प्लस 1/4 या दोघांची करा ऍडिशन. बेस सेम असेल तरच ऍडिशन होईल. बेस सेम करू. 4 into 20 इज इक्वल टू 80 अपॉन 4 into 1 4 प्लस 1 into 1/4 होईल 1/4. बेस सेम झाला. बेस जर सेम झाला असेल तर न्यूमरेटरची ऍडिशन होईल. 80 प्लस 1 इज इक्वल टू 81. 4 ऍज इट इज राहील. आता त्यानंतर काय करायचंय, आपल्याला स्क्वेअर कॅन्सल करायचा आहे. स्क्वेअर कॅन्सल करण्यासाठी आपण काय करतो, टेकिंग स्क्वेअर रूट. दोन्ही पण साईडला स्क्वेअर रूट घेऊ. टेकिंग स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट घेतल्यानंतर काय होईल बघा, स्क्वेअर रूट ऑफ एक्स प्लस 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 81/4. ठीक आहे, ज्यावेळेस नंबरचा स्क्वेअर रूट घेणार त्यावेळेस आपण दोन व्हॅल्यू लिहिणार, एक प्लस एक मायनस, आणि हा स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होतील आणि रिमेनिंग टर्म राहील एक्स प्लस 1/2 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 81 इज इक्वल टू 9 अँड स्क्वेअर रूट ऑफ 4 इज इक्वल टू 2. त्यानंतर हा 1/2 आपल्याला त्या साईडला शिफ्ट करायचा आहे. तो शिफ्ट केल्यानंतर त्याचे साइन चेंज होईल. प्लसचा होईल -1/2. हे प्लस आणि मायनस ऍज इट इज राहतील 9/2. त्यानंतर काय करायचंय आपल्याला, एक्सच्या आता दोन व्हॅल्यू लिहायच्या. एक्स इज इक्वल टू -1/2. एकदा प्लस लिहायचं आणि एकदा मायनस लिहायचं, मध्ये टाकायचं ऑर. एक्स इज इक्वल टू -1/2 मायनस 9/2 इज इक्वल टू, या दोघांची सबट्रॅक्शन होईल. बेस सेम आहे, सबट्रॅक्शन झाली. 9 - 1 इज इक्वल टू 8/2 इज इक्वल टू 2 ने जर डिवाइड केलं तर एक्स ची व्हॅल्यू मिळाली 4. और एक्स इज इक्वल टू मायनस मायनस साइन ऍडिशन होईल. 9 + 1 इज इक्वल टू -10/2. 2 ने जर डिवाइड केलं तर होईल -5. अशा एक्सच्या दोन व्हॅल्यू मिळाल्या. एक्स इज इक्वल टू 4 और एक्स इज इक्वल टू -5. क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण फॉर्म्युलाने पण सोडू शकतो. फॉर्म्युला आहे एक्स इज इक्वल टू -b प्लस मायनस √b² - 4ac/2a. हे एक्झाम्पल बघा, मार्च 2025 ला हे आलं होतं बोर्ड परीक्षेला. x² - 2x - 3 इज इक्वल टू 0. हे एक्झाम्पल फॉर्म्युलाने आपण सोडू. ठीक आहे, इक्वेशन लिहा. x² - 2x - 3 इज इक्वल टू 0. आणि हे इक्वेशन आपल्याला कम्पेअर करायचंय स्टँडर्ड फॉर्मला. कम्पेअर विथ स्टँडर्ड फॉर्म. स्टँडर्ड फॉर्म लिहा. स्टँडर्ड फॉर्म आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनचा ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. कम्पेअर केल्यानंतर आपल्याला एबीसी च्या व्हॅल्यू मिळतील. ए ची व्हॅल्यू येईल a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू -2 अँड c इज इक्वल टू -3. अशा तीन व्हॅल्यू मिळाल्या. त्यानंतर आपल्याला डिस्क्रिमिनंट फाइंड करायचा आहे. ही डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू आहे b² - 4ac. ती फाइंड करून घेऊ आपण आधी. b² - 4ac इज इक्वल टू, b ची व्हॅल्यू किती, -2, -2 चा स्क्वेअर -4, a ची व्हॅल्यू 1 अँड c ची व्हॅल्यू -3 इज इक्वल टू, सिम्प्लिफिकेशन करून घ्या. -2 चा स्क्वेअर 4 -4 into 1 4 हे -3 इज इक्वल टू 4 -4 -3 यांचं मल्टिप्लिकेशन प्लस होईल. 4 into 3 इज इक्वल टू 12 इज इक्वल टू 12 प्लस 4 इज इक्वल टू 16. ही b² - 4ac ची व्हॅल्यू मिळाली. त्यानंतर आपल्याला
फॉर्म्युला वापरायचा आहे. फॉर्म्युला लिहायच्या आधी आपण लिहू वी नो दॅट, आपल्याला माहित आहे. काय आहे फॉर्म्युला? एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a इज इक्वल टू मायनस बी ची व्हॅल्यू किती आहे? बी इज इक्वल टू -2 प्लस मायनस रूट बी स्क्वेअर मायनस 4ac. ही व्हॅल्यू आपण फाइंड केली, ती इथं पुट करू 16 अपॉन 2 इंटू ए ची व्हॅल्यू पुट करू, ए इज इक्वल टू 1 इज इक्वल टू ए मायनस मायनस प्लस होतील, प्लस मायनस रूट 16 ची व्हॅल्यू 4 अपॉन 2 इंटू 1 इज इक्वल टू 2. त्यानंतर बघा आता एक्सच्या तुम्हाला दोन व्हॅल्यू लिहायच्या आहे, एकदा प्लस लिहायचं एकदा मायनस लिहायचं. 2 प्लस 4 अपॉन 2 और एक्स इज इक्वल टू 2 मायनस 4 अपॉन 2. सिंप्लिफिकेशन करू इज इक्वल टू 4 प्लस 2 इज इक्वल टू 6 अपॉन 2 इज इक्वल टू 2 3 जा 6. एक्स ची व्हॅल्यू मिळाली 3. एक्स इज इक्वल टू 2 मायनस 4 इज इक्वल टू -2 अपॉन 2. एक्स इज इक्वल टू डिव्हिजन जर केली तर एक्स ची व्हॅल्यू येईल एक्स इज इक्वल टू -1. अशा पद्धतीने दोन व्हॅल्यू तुम्हाला फाइंड करायचे आहे, एक्स इज इक्वल टू 3 और एक्स इज इक्वल टू -1. यानंतर पुढचा टॉपिक आहे नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू बघा बी स्क्वेअर मायनस 4ac. फक्त ह्या डिस्क्रिमिनंटच्या व्हॅल्यूवरून आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्सचे नेचर फाइंड करू शकतो किंवा नेचर सांगू शकतो कसे. व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट जर बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह येत असेल तर नेचर ऑफ रूट्स कसे असतील? रिअल असतील. ठीक आहे. जर व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू जर 0 आली तर नेचर ऑफ रूट्स रिअल अँड इक्वल असतील. ठीक आहे. ज्या दोन व्हॅल्यू येतील त्या दोन्ही इक्वल असतील आणि नंबर्स रिअल नंबर्स असतील. पण व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू जर निगेटिव्ह आली तर नेचर ऑफ रूट्स हे नॉट रिअल असतील. ठीक आहे. एक्झाम्पलने समजू. डिटरमाइन नेचर ऑफ रूट्स ऑफ इक्वेशन दिले 2x² - 5x + 7 इज इक्वल टू 0. याचे आपल्याला नेचर ऑफ रूट्स बघायचे की नेचर ऑफ रूट्स कसे. त्यासाठी आपण काय करतो? डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू फाइंड करतो. डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी आपण इक्वेशन कंपेअर करू स्टँडर्ड फॉर्मला इज इक्वल टू 0 कंपेअर विथ स्टँडर्ड फॉर्म. काय आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनचा? स्टँडर्ड फॉर्म आहे ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. एबीसीच्या व्हॅल्यू लिहा. a इज इक्वल टू 2, b इज इक्वल टू -5 and c इज इक्वल टू 7. त्यानंतर डिस्क्रिमिनंटचा फॉर्म्युला वापरा b² मायनस 4ac इज इक्वल टू b ची व्हॅल्यू किती? -5² मायनस 4. a इज इक्वल टू 2 and c इज इक्वल टू 7. सिंप्लिफिकेशन करा. 5 चा स्क्वेअर किती? -5 चा स्क्वेअर होईल 25 मायनस 4 इंटू 2 4 इंटू 2 होतील 8 इंटू 7 ॲज इट इज इक्वल टू 25 मायनस आणि प्लसचं मल्टिप्लिकेशन होईल मायनस आणि 8 इंटू 7 यांचं मल्टिप्लिकेशन किती होईल? 56 इज इक्वल टू 25 मायनस 56 यांची आपल्याला सबट्रॅक्शन करावे लागेल. बरोबर आहे. आणि उत्तरला साइन कोणाचं देणार? मोठ्या संख्येचं. मोठी संख्या 56 म्हणून उत्तरला साइन देणार आपण मायनस. सबट्रॅक्शन किती होईल? सबट्रॅक्शन झाली 31. b² मायनस 4ac ची व्हॅल्यू आली -31. आता आपल्याला काय करायचंय? आपल्याला कंपेअर करायचंय b² मायनस 4ac ही व्हॅल्यू 0 पेक्षा मोठी आहे, पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे की 0 आहे? मायनस आहे म्हणजे ती कशी असेल? 0 पेक्षा छोटी असेल. म्हणजे b² मायनस 4ac ची व्हॅल्यू ही कशी आली? इज अ लेस दॅन 0. जर लेस दॅन 0 असेल किंवा जर ती निगेटिव्ह असेल तर नेचर ऑफ रूट्स कसे असतील? देअरफॉर लिहायचं नेचर ऑफ रूट्स ऑफ गिवन इक्वेशन इज नॉट रिअल. जर निगेटिव्ह व्हॅल्यू असेल तर नेचर ऑफ रूट्स असतील नॉट रिअल.